ज्या संत ज्ञानेश्वरांनी अखंड विश्वाला शांततेचा संदेश दिला, त्या संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रामध्ये राजसत्तेबरोबर धर्मसत्ता देखील लयाला गेली होती. त्याच वेळी दिल्लीमध्ये दिल्लीचा बादशाह अल्लाउद्दीन खिलजी हा मृत्यूशय्येवरती होता. साल होतं ते 1618. त्याच वेळी त्याने त्याचा अत्यंत विश्वासू सेनापती जो महाराष्ट्रामध्ये होता मलिक काफर याला दिल्लीमध्ये बोलावून घेतलं. मलिक काफरनं त्याची अर्धी सेना महाराष्ट्रामध्ये ठेवली आणि अर्ध्या सेनेसह तो दिल्लीकडे निघाला. राजा रामदेव रावाचा एक जावई हरपाल देव यानं त्या संधीचा फायदा घेतला आणि त्या मलिक काफरच्या अर्ध्या सैन्यावरती तुटून पडला. त्या सैन्याचा पराभव केला आणि देवगिरीवरती पुन्हा महाराष्ट्राचा तो गरुड ध्वज फडकावला. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजसत्तेबरोबर धर्मसत्तेचं अधिष्ठान झालं.